टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला नेकनूरमधून आज दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात होते आहे। दुसरा दिवस आहे सद्भावना रॅलीचा। काल मस्साजोगपासून ही रॅली जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली जी आहे ती काढण्यात येते आहे। दुसरा दिवस आहे, बीडपर्यंत ही रॅली जाणार आहे। आपण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमधून काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। काल जर प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं तर लातूर, धाराशिव आणि नांदेडचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर आज आपण जर पाहिलं तर मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून म्हणजे जसं की संभाजीनगर, बीड आणि परभणी, नांदेडवरून कार्यकर्ते जे आहेत ते इथं आलेले आहेत। मला सांगा, या सद्भावना रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झालेत, काय प्रतिक्रिया तुमची? मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली, सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्साहपूर्वक आम्ही सर्व सहभागी झालेलो आहोत। आणि हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यामध्ये आम्हाला सद्भावनेचा पोहोचायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही सहभागी झालेलो आहोत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात तुम्ही, या सद्भावना रॅलीचा किती उपयोग होईल बीडमध्ये काँग्रेस वाढीसाठी? निश्चितपणे ही पदयात्रा बीड जिल्ह्यामध्ये तर त्याचा परिणाम होईल, परंतु ही बीड जिल्ह्यापुरता हा परिणाम व्हायचा आम्ही हेतू डोळ्यासमोर नाही ठेवलेला आहे। हा पुरोगामी महाराष्ट्र, हा संतांचा महाराष्ट्र, म्हणजे सर्व देशामध्ये महाराष्ट्र एक राज्य असं आहे की ज्याची गणना पुरोगामी राज्य, विकासाचं राज्य म्हणून केली जात होती। दुर्दैवाने बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यापासून ज्या पद्धतीचं जातीमध्ये द्वेषाचं राजकारण केलं गेलं, भय आणि या सर्व वातावरणामध्ये ही सद्भावना यात्रा काल आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीचा उत्साह महाराष्ट्रातले असेल, मराठवाड्यातले जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील किंवा प्रामुख्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त अनेक अशा नागरिक होते स्वतःहून की जे उत्स्फूर्तपणे याचं स्वागत पण करत होते आणि याच्यामध्ये सहभागी झालेले होते। आमचा जो हेतू आहे हा हेतू निश्चितपणे सफल झालेला आहे। आम्हाला महाराष्ट्रामध्ये जातीपातीवर चाललेलं राजकारण संपवायचं आहे, सर्वांना एकत्र घेऊन गुण्यागोविंदाने राहायचं आहे। काल जागतिक महिला दिन होता, आम्ही 8 तारीख जी निवडली त्याच्या पाठीमागचा हेतू हा होता की महिलांच्यावर जे अत्याचार या महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत ते थांबले पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सद्भावनेचं वातावरण पुन्हा सुरू झालं पाहिजे, हा हेतू आमचा होता। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 90 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपण जर लक्षात घेतलं तर 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील बीडमधलं जी काही भय आहे ते संपत नाही, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत। मला सांगा, बीडमध्ये जर आपण पाहिलं तर हा जातीय सलोखा राखण्यासाठी म्हणून ही जी सद्भावना यात्रा पुढे जाते आहे, तुमची काय प्रतिक्रिया? या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीत आणि धर्मामध्ये द्वेष पसरवला जात आहे। विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये मराठा वर्सेस वंजारी असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून एक वाद पेटवला गेलेला आहे आणि तो वाद मिटवण्यासाठी, या राज्यातल्या अराजकता मिटवण्यासाठी आणि वाढता विद्वेष थांबवण्यासाठी प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीनं पुढाकार घेऊन सर्व सामाजिक आणि समविचारी संघटनांना, सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही एक फार महत्त्वाची काँग्रेसचे जे वरिष्ठ मंडळी आहे, वडेट्टीवार असतील किंवा मग नाना पटोले असतील, ते आज या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। सद्भावना यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। कॅमेरामन अमितसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।